टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आणि फळभाज्यांची आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपण सध्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत। या ठिकाणी मेथी, शेपू, पालक यासह अन्य फळभाज्या ज्या आहेत, वांगे, टोमॅटो यांचे देखील भाव जे आहेत ते वाढलेले आहेत। खरं तर मधल्या काळामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आणि त्यानंतरच्या झालेल्या सलगच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यामुळे जवळपास 40% अधिक भाजीपाल्याची आवक जी आहे ती घटली आहे। त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचं आपल्याला जाणवतं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काका, आपण जर बघितलं तर सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक देखील घटलेली आहे आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली, काय सांगा? सातत्याच्या पावसामुळे जे मागील हप्त्यात पाऊस झाला त्याच्यानंतर शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले। जिथं 1 एकर भाजीपाला पिकतो तिथं आज तर थोडं शिल्लक राहिलेले आणि ते थोडं शिल्लक राहिल्यामुळे इथं आम्हाला बाजारभाव व्यवस्थित मिळतो। जास्त आवक वाढली तर बाजार पडल्या जाते। ओके, आणि आज आम्ही जिथे 1 एकर करतो तिकडे 10 गुंठे शिल्लक राहिलेले, 10 गुंठ्याचा भाजीपाला आम्ही मार्केटमध्ये आणतो। त्याच्यामुळे आज आम्हाला 10 रुपये जुडी पालकाची मिळालेली। असं कुठल्या कुठल्या भाज्यांच्या दरात वाढ झाली? सगळ्याच, कोथिंबीर झाली, पालक झाला, शेपू झाली, भाजीपाला वर्गामध्ये सगळ्यांना वाढ झालेली। किंवा नुकसानीमुळे ही बाजार वाढली असं आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सगळ्याच भाज्यांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। पालेभाज्या असतील, त्याचबरोबर कोथिंबीर असेल। विशेष म्हणजे भाजीमध्ये प्रत्येकाच्या घरात कोथिंबीर ही आवश्यक असते आणि कोथिंबीरच्या देखील दरामध्ये वाढ झालेली आहे। त्याबरोबर फळभाज्या ज्या आहेत त्यांच्या देखील दरात जी वाढ आहे ती झाल्याचं आपल्याला नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाणवत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शौलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।